नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसशिवाय कोणत्याच राजकीय पक्षांची मक्तेदारी ही कधी नव्हतीच. पण जसं जसं काँग्रेसचं राजकीय वजन कमी होत गेलं तसं इतर पक्षांनाही संधी ही मिळत गेली. ही गोष्ट आहे अशाच एका पक्षाची ज्याची सुरुवात तर साधी सामाजिक संघटना म्हणून झाली होती, मात्र राज्यातील काँग्रेस नेतृत्वाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे ह्या पक्षाला पूर्ण राज्यात पसरण्यास मदत झाली. गोष्ट आहे शिवसेनेची, बाळासाहेबांची आणि मराठी अस्मितेची. शिवसेनेची सुरुवात बाळासाहेबांनी 19 जून 1966ला केली, पण या घटनेची दखल मात्र फार कोणी घेतली नाही. कारण बाळासाहेबांनी स्वतःच्या मित्रांसोबत सुरू केलेली ही एक सामाजिक संघटना होती. पण बाळासाहेबांच्या लेखणीमधून टिप्पणी होत असलेल्या मुद्द्यांवरून या संघटनेकडे बरीच नावं ही आकर्षिली गेली. त्यात होते शिवसेनेचे मूळ रचनाकार माधव देशपांडे. तेव्हाच्या शिवसेनेत कसल्याही प्रकारची पदे नव्हती, त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रत्येकाच्या कामाची ही कल्पनाच नव्हती. पण जेव्हा ऊठ आणि जागा हो या संघटनेला माधव देशपांडे यांनी शिवसेनेत विलीन केलं, तेव्हापासून माधव देशपांड्यांकडेच या संघटनेची रचना ही राहून गेली. माधव देशपांडे यांनीच शाखा प्रमुख, विभाग प्रमुख अशी पदे निर्माण करून पक्षातील लोकांना कामेही वाटून दिली, एक शिस्त तयार केली. पुढे बाळासाहेबांच्या बोलण्याच्या शैलीने लोकांचा ओढा या संघटनेकडे आणखीनच वाढला. याच काळात कम्युनिस्ट आणि काँग्रेस पक्षामध्ये दरार आली होती. आता काँग्रेस आणि मुंबईतील व्यावसायिक मंडळी ह्या एका बाजूने आणि कम्युनिस्ट पक्ष हा दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीची मांडणी ही तयार झाली होती. ह्या राजकीय खेळात काँग्रेसला स्वतःहून पडण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यातच माधव देशपांडेंच्या रचनात्मकतेने शिवसेनेचं एका पक्षाच्या भूमिकेत रूपांतरण हे घडवून आणलं होतं. त्यामुळे तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या वसंतराव नाईकांनी कम्युनिस्ट पक्षाविरुद्ध शिवसेना आणि तेव्हाच्या कामगार संघटनांच्या मागण्यांमुळे त्रासून गेलेल्या उद्योगपतींची एक सांगड तयार केली. ह्यामुळेच उद्योगपतींकडून येणारा पैशांचा ओघ आणि शिवसेनेच्या कामांकडे सत्ताधारी काँग्रेस पक्षाने केलेले दुर्लक्ष हेच शिवसेनेच्या वाढीसाठी पोषक ठरले. जे काम काँग्रेस पुरस्कृत कामगार सेना करू शकत नव्हत्या, ते काम शिवसेनेने मात्र अधिक प्रभावीपणे करून दाखवले. मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा, त्यातल्या त्यात परप्रांतीय लोकांमुळे होणारा मराठी तरुणांना त्रास, ह्यासारख्या मुद्द्यांमुळे कम्युनिस्ट पक्षाकडे आकर्षिलेली तरुण पिढी ही अचानकच शिवसेनेकडे आकर्षिली गेली. 1967च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या मदतीने अपक्ष लढणाऱ्या कृष्णा मेनन यांचा दारुण पराभव करून काँग्रेसच्या नेत्याला जिंकून देण्यात मोलाची मदत शिवसेनेने केली आणि शिवसेनेची राजकीय ताकद आणखीन वाढली. कर्नाटकातील काही मराठी बोलणाऱ्या जिल्ह्यांचं महाराष्ट्रात विलिनीकरण व्हावं म्हणून शिवसेनेने खूप मोठी चळवळ उभी केली. त्यातच 1969 साली तेव्हाचे उपपंतप्रधान असलेले मोरारजी देसाई यांना महाराष्ट्रात येण्यापासून बंदी करण्यात आली. ह्या कामामुळं शिवसेनेला पहिल्यांदा देश पातळीवर ओळख मिळाली. शिवसेनेच्या ह्या कामांकडे महाराष्ट्र सरकारने मात्र पूर्ण दुर्लक्ष केल्याने शिवसेनेची राजकीय हवाच तयार झाली. शिवसेनेच्या ह्याच कामांमुळे 1968च्या निवडणुकीत 140 पैकी 40 जागा शिवसेनेने जिंकल्या आणि शिवसेना स्वतः ह्या निवडणुकांच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा उतरली. 1970 साली कृष्णा देसाई ह्या कम्युनिस्ट पक्षाच्या सत्तेतील आमदाराचा खून शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी केला आणि कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावाला मोठा तडा गेला. ह्या खुनात सामील असलेल्या 19 जणांपैकी 16 जणांवर खटला भरण्यात आला, पण शिवसेनेकडून मात्र त्यांचे स्वागतच झाले. त्याच वर्षी झालेली शिवाजी मैदानावरील पहिली विराट सभा ही शिवसेनेसाठी गतिवर्धक म्हणून सिद्ध झाली. त्याचा परिणाम म्हणून 1970च्या विधानसभेच्या निवडणुकीत कृष्णा देसाईंच्या जागी वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार झाले. तर यानंतरची माहिती पाहूया पुढल्या भागात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.